नमस्कार मित्रांनो, भूषणदूत अकॅडमी पुणे तुमचं स्वागत आहे। मी सचिन शेंडे। आजचा आपला जे उर्वरित क्वेश्चन आलेले होते पॉलिटीचे, त्या उर्वरित क्वेश्चनचा आज आपण डिस्कशन घेणार आहोत। आपला मागील जे ऑफलाइन मध्ये आपण जे काही डिस्कस केले होते त्यातले 50 पर्यंत झाले होते। आता आपण 21व्या क्वेश्चन पासून आपण काय करू, सुरुवात करू। मग 21व्या प्रश्नापासून सुरुवात केलं तर 21वा क्वेश्चन हा कशा बाबतीत आहे, आणीबाणी विषयक आहे। कशाबद्दल आहे, आणीबाणी विषयक आहे। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आणीबाणी विषयक इथं विचारलंय तज्ञांची मते काय। पण पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे आणीबाणी नक्की कशासाठी असते। तर एक लक्षात घ्या, जी आणीबाणी आपल्या कॉन्स्टिट्यूशन नुसार ती आणीबाणी जर आपण विचार केला तर ही आपल्या घटनेच्या 18व्या भागात, कोणत्या भागात, 18व्या भागात आणीबाणी विषयक तरतूद करण्यात आलेली आहे। कोणत्या, 18व्या भागात। आणि या 18व्या भागामध्ये एकूण 3 कंडिशन सांगितले आहे। एक नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी, ज्याला नंतर म्हणतो प्रेसिडेंट रूल, आणि नंतर आहे फायनान्स इमर्जन्सी, म्हणजे आपण त्याला म्हणतोय काय, वित्तीय आणीबाणी। असे 3 प्रकार आपल्या भाग 18 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नॅशनल इमर्जन्सी संबंधित 352 अनुच्छेद आहे, 356 प्रेसिडेंट रूल साठी आहे, आणि फायनान्स इमर्जन्सी साठी आपण जर बघितलं तर अनुच्छेद 360 आहे। कोणता आहे, 360। आणि नॅशनल इमर्जन्सी आपले भारताचे राष्ट्रपतीच उद्घोषित करू शकतात। कोण करू शकतात, भारताचे राष्ट्रपती 352 नुसार उद्घोषित करू शकतात। आणि 352 मध्ये सांगितलं की अशी उद्घोषणा किंवा असा प्रोक्लेमेशन म्हणतो आपण, ज्याला कॉन्स्टिट्यूशनल शब्द आहे प्रोक्लेमेशन, तर ह्या प्रोक्लेमेशन राष्ट्रपती तेव्हाच काढू शकतात जेव्हा राष्ट्रपतींना काय म्हणते, केंद्रीय कॅबिनेटने तशी लेखी सूचना केली असेल, आणि लेखी सूचना केल्यानंतर राष्ट्रपती ही प्रोक्लेमेशन म्हणजे उद्घोषणा करू शकतात। आणि अशी उद्घोषणा केल्यानंतर 1 महिन्याच्या आत भारताच्या पार्लमेंटने त्याला संमती देणे आवश्यक आहे, आणि ती कशी, विशेष बहुमताने संमती देणे आवश्यक आहे, तरच ती आणीबाणी पुढील 6 महिन्यासाठी काय होते, एक्सटेंड होते। अशी किती वेळा एक्सटेंड होऊ शकते, तर 6 महिन्यांनी किती वेळा एक्सटेंड होऊ शकते। मग ही आणीबाणी आपण थांबवू शकतात का, तर भारताचे राष्ट्रपती थांबवू शकतात। दुसरा प्रोक्लेमेशन काढून किंवा दुसऱ्या उद्घोषणेने केव्हाही ही नॅशनल इमर्जन्सी काय केले जाऊ, थांबवले जाऊ शकते किंवा रद्द केले जाऊ शकते। आणि त्यानंतर जर ही राष्ट्रपतीने केलीच नाही तर लोकसभा 110 सदस्यांनी तशी मागणी केली की आम्हाला ही आणीबाणी थांबवण्यासंबंधी ठराव मांडायचा आहे, तर अधिवेशन चालू असतील तर स्पीकरकडे, नाही तर राष्ट्रपतीकडे तशा प्रकारचा विनंती लेखी करता येते। त्यानंतर संसदेने साध्या बहुमताने ठराव पास केला तर राष्ट्रपतीला बंधनकारक आहे ही नॅशनल इमर्जन्सी काय करणे, थांबवणे। त्याच वेळी दुसरी आर्टिकल आहे आपली 356, ज्याला आपण प्रेसिडेंट रूल म्हणतो। या प्रेसिडेंट रूल नुसार कोणत्या, 356च्या, जेव्हा कोणत्याही राज्याची घटनात्मक यंत्रणा काय झाली असेल, अपयशी झाली असेल, त्यावेळेस राष्ट्रपती रूल राबवला जाऊ शकते। आणि प्रत्यक्षात सत्ता पूर्ण सरकार कोणाची, म्हणजे कोणाच्या हातात तिथला शासन येतो, तर राष्ट्रपतीच्या हातात येतो। आणि राष्ट्रपती असा प्रशासन कोणाच्या माध्यमातून करतात, राज्यपालाच्या माध्यमातून करतात। वित्तीय आणीबाणी, ज्यावेळेस देशामध्ये आर्थिक संकट असेल, वित्तीय अस्थैर्य असेल, त्यावेळेस राष्ट्रपती असा प्रोक्लेमेशन डिक्लेअर करू शकतात। आणि हे सुद्धा, याला सुद्धा 2 महिन्याच्या संसदेची काय लागते, परवानगी लागते। तर अशी हे जे काय ओझरती आहे, कारण याच्यावर बोलत गेलो तर आपल्याला 1 तास लागेल एकाच प्रश्नासाठी, त्यामुळे बाकीचं तुम्हालाही कळलं असेल की आणीबाणी बद्दल काय काय तरतूद असतात। तर हे आणीबाणी विषयक जे काही स्टेटमेंट वापरले आहेत आपल्या तज्ञांनी, म्हणजे आणीबाणी विषयी जे तज्ञांचे मत आहे ते इथे एक्सप्लेन केलेलं आहे। तर बघा याच्यात काय म्हणायचं आहे, टी कृष्णमाचारी यांनी काय म्हणलंय, राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेला धोका, अशी आणीबाणीची तुलना केलेली आहे। तर HN कुंजरू यांनी या संबंधित काय म्हणतो, TM कृष्णमाचारी यांनी काय म्हणलंय, घटनात्मक हुकुमशाही म्हणली आहे। काय म्हणली आहे, घटनात्मक हुकुमशाही म्हणली आहे, सॉरी। आणि कुंजरू यांनी राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेला काय, धोका, असा शब्द प्रयोग केला आहे। कृष्णस्वामी अय्यर यांनी याबाबत आणीबाणीची तुलना ही घटनेचा श्वास असं म्हणलेला आहे। आणि महावीर त्यागी यांनी या शब्दात सुरक्षा झडप असं म्हणलेलं आहे। ही तज्ञांचे मत आहेत कशाबद्दल, आणीबाणी बद्दल। म्हणजे पर्याय नंबर 4 इथं काय येणार, योग्य येणार। मग महावीर त्यागीच्या बाबतीत घटनेचा श्वास, मग प्रतिगामी व राज करणारे हे प्रकरण आहे असं कोणी बोललेलं आहे, तर हे बोललेलं आहे KT शहा यांनी बोललेलं आहे। कोणी बोललेलं आहे, KT शहा यांनी बोललेलं आहे। पर्याय नंबर आपला 4 या ठिकाणी योग्य येणार आहे। नंतरचा
आपण क्वेश्चन बघू. नंतरचा क्वेश्चन आहे फंडामेंटल राईट्स बद्दल आहे. कोणाबद्दल आहे? फंडामेंटल राईट्स बद्दल, जे आपल्या घटनेचा भाग 3 मध्ये काय म्हणतोय, घटनेच्या भाग 3 मध्ये आपल्या या फंडामेंटल राईट्स बद्दल काय सांगितले आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या फंडामेंटल राईटच्या जो 29 आणि 30 आहे, आपले आर्टिकल कोणते आहे? 29 आणि कोण आहे? 30 आहे. तर ही अनुच्छेद 29 आणि अनुच्छेद किती? 30 या संबंधी सांस्कृतिक व शैक्षणिक या मूलभूत हक्काशी संबंधित काय करण्यात आली आहे? तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्या संबंधित याचे स्टेटमेंट विचारलंय आणि आपल्याला विचारलंय योग्य विधान ओळखा. काय म्हणलं आहे? योग्य विधान ओळखा. तर याच्यामध्ये अ स्टेटमेंट आहे, अनुच्छेद 29 अन्वये धार्मिक आणि भाषिक या दोन्ही अल्पसंख्याक गटांचा संरक्षण लाभले आहे. बरोबर आहे. 29 मध्ये ही ब्रॉड व्ह्यूनी वापरलेली आहे. 29 मध्ये जे भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक असते त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आणि इतर अल्पसंख्याक म्हणजे बघा एखादी क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये एखादी विशिष्ट लोक आपली कल्चर पाळतात आणि ते सध्या तिथं, आता समजा महाराष्ट्रीयन व्यक्ती बिहारमध्ये गेला तो अल्पसंख्याक झालाय. बरोबर आहे की नाही आहे? म्हणजे एखादी महाराष्ट्रीयन व्यक्ती बिहारमध्ये गेलाय तर तो मराठी व्यक्ती तिथं अल्पसंख्याक झालाय ना, किंवा बिहारचा व्यक्ती महाराष्ट्रात तो अल्पसंख्याक झाला. तर या ठिकाणी सांगायचं आहे की यांचं संरक्षण आपला हे मूलभूत हक्क कोणत्या आर्टिकल नुसार वापरू शकते? 29 नुसार वापरू शकतात. क्लिअर झालं? म्हणून पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. अनुच्छेद 29 मध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. आता स्टेटमेंट सांगली, ही स्टेटमेंट बरोबर आहे. क आहे अल्पसंख्याक या शब्दाची राज्यघटनेत कुठेही व्याख्या केलेली नाही. बरोबर आहे. ही कुठेही अल्पसंख्याक म्हणजे काय याला कुठेही घटनेत काय करण्यात आलंय? इंटरप्रिटेशन करण्यात आलेलं नाहीये, अर्थविषद करण्यात आलेलं नाही. तर हे लक्षात घ्या. आपण अल्पसंख्याक कशाच्या आधारावर पकडतो? धार्मिक आणि काय भाषिक या आधारावर आपण अल्पसंख्याक हा शब्द प्रयोग पकडला जाते. म्हणजे क सुद्धा बरोबर आहे. नंतर ड, अनुच्छेद 30 मधील हक्क फक्त अल्पसंख्याकांसाठीच असून बहुसंख्याकांसाठी नाही आहे. काय म्हणतो? अनुच्छेद 30 मधील हक्क फक्त अल्पसंख्याकांसाठीच असून बहुसंख्याकांसाठी नाही आहे. तर बरोबर आहे. अनुच्छेद 30 ही फक्त आणि फक्त 29 ब्रॉड व्ह्यू आहे म्हणलं ना, आणि 30 ही संकुचित म्हणजे फक्त भाषिक आणि धार्मिक या दोनच अल्पसंख्याक जो गट असेल त्यांनाच प्राप्त असेल. म्हणजे मुस्लिम असतील, जैन असतील, बौद्ध असतील, हे जे काही आहेत, ईसाई असतील, हे ख्रिश्चन असतील, यांनाच फक्त हा काय होते? लागू होऊ शकते. म्हणून हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे चारही पर्याय काय आहेत? योग्य आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 53. मग क्वेश्चन नंबर 53 काय म्हणते? खाली दिलेल्या विधानापैकी योग्य पर्याय निवडा. राष्ट्रपतींना कायद्यासंदर्भात मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. तर बरोबर आहे. तर राष्ट्रपती कोणत्याही कायदेविषयक सल्ला म्हणजे 26 जानेवारी 1950 त्याच्या नंतरचा कोणताही सल्ला असेल तर सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकता आणि सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही असा सल्ला देणे आणि सर्वोच्च न्यायालयाने असा ज्याला सल्ला दिला तर तो राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करावं लागते. यस, आपला जो अनुच्छेद आहे घटनेचा तो कोणता आहे? 74 आहे. यानुसार सांगितलं आहे की भारताच्या राष्ट्रपती हे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काय करतील? कार्य करतील. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर आहे संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. म्हणजेच काय? जे संघ लोकसेवाचे अध्यक्ष सदस्य असतात तसे राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्यांनी काय? अध्यक्ष असतात. यांना पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्रपतीच करू शकतात. पण राष्ट्रपती तेव्हाच करू शकतात जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा त्यांचा सल्ला घेत नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिला की खरंच यांनी गैरवर्तणूक मिसबिहेवियर केलेला आहे तर या आधारावर त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे. असा जर सर्वोच्च न्यायालयाने काय दिलं? रिकमेंडेशन केलं तर 100% त्यांना पदावरून दूर करावंच लागते. मग ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे अ ब क ही स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरते? बरोबर ठरते. नंतर आहे क्वेश्चन नंबर 73. घटना 73वी घटना कोणासाठी आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे. कोणासाठी आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे. तर या ग्रामीण स्वराज्य संस्थेसाठी जी 73वी घटना दुरुस्ती आहे तर यापैकी खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश अनिवार्य करण्यात आला? पहा, अनिवार्य आणि ऐच्छिक. ऐच्छिक म्हणजे काय? ते केलं तर केलं, नाही तर नाही केलं, काही प्रॉब्लेम पडणार नाही त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेला. अनिवार्य म्हणजे त्यांना करावंच लागेल. म्हणजे घटनेतच तरतूद दिली आहे. म्हणजे आपल्या घटनेमध्ये जो भाग आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 73व्या घटना दुरुस्तीने कोणता भाग टाकण्यात आला आहे? 9वा भाग टाकण्यात आला. कोणता? 9. आणि या 9
मध्ये अनुच्छेद 243 ते अनुच्छेद 243 काय ओ पर्यंत एवढ्या तरतुदी हे कशा 243 ए 243 243 ए तर 243 ओ पर्यंत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे। मग या संबंधित सांगितले की अनिवार्य काय म्हणजे तिथल्या राज्यांना त्या गोष्टी कराव्याच लागेल, कंपल्सरी काय आहे तर ग्राम सभेची स्थापना यस 243 ए मध्ये सांगण्यात आलाय की ग्राम सभेची स्थापना आवश्यक आहे। म्हणजे त्या गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवले असलेला, गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवले म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेला, गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवला असलेला अशा प्रत्येक व्यक्तींची मिळून काय बनेल ग्रामसभा बनेल, हे 243 ए मध्ये स्पष्ट केलेलं आहे। नंतर सर्व स्तरावर महिलांना 33% आरक्षण किमान बरं 33 आणि राज्य तुम्ही 50% करू शकता, कारण इंदिरा साहनी खटला काय म्हणते 50% वरती कोणतेही आरक्षण गेलं नाही पाहिजे आणि राज्याने सांगितलं की 33% तुम्ही आरक्षण महिलांचं करू शकता किमान बरं म्हणजे कमाल 50 पर्यंत वाढू शकते। महाराष्ट्राने तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात हा निर्णय कितीपर्यंत नेला होता 50% घेऊन गेलेला होतं, म्हणजे महाराष्ट्रात महिलांचं आरक्षण 50%, कारण घटनात्मक सांगितलं किमान 33 तुम्ही वाढवून 50% नेऊ शकता। तर ठीक आहे, हे सुद्धा आपल्या घटनेच्या 243 डी मध्ये देण्यात आलेलं आहे। कशामध्ये 243 डी मध्ये देण्यात आलेलं आहे, मग ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे। नंतर क विधानसभा आणि संसद सदस्यांना पंचायतीमध्ये सदस्य देणे, म्हणजे जे आपले आमदार असतात आणि खासदार असतात त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्यत्व देणे बाबा, तर हा निर्णय अनिवार्य नाही आहे, तर हा राज्यांवर थोपवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा ऍक्सेप्ट केलेला नाही आहे, त्यामुळे हा अनिवार्यमध्ये येत नाही, त्यामुळे हा पर्याय बरोबर नाही। तिन्ही स्तराकरता सर्व सदस्य निवडण्याकरता प्रत्यक्ष निवडणूक पद्धत घेण्यात येणार आहे। तर प्रत्यक्ष निवडणूक पद्धत म्हणजे काय तर पंचायतीची रचना आहे तर ही 243 सी मध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे। जी काही 3 स्तरावरची इलेक्शन असेल बरोबर आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि काय जिल्हा परिषद, काय म्हणतोय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि काय जिल्हा परिषद या 3 स्तरावर काय करण्यात येईल इलेक्शन घेण्यात येणार आहे आणि ही प्रत्यक्ष निवडीद्वारे निवडल्या जातील, ज्यांचा त्या क्षेत्रामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्या मतदार यादीत नाव आहे असे प्रत्येक व्यक्ती प्रौढ मताधिकाराच्या मार्फत आपले प्रतिनिधी काय करतील नियुक्त करून देतील। मग या ठिकाणी अ ब ड हा जो पर्याय असेल नंबर 3 हा काय आहे योग्य आहे मित्रांनो। चला नंतरचा क्वेश्चन जो आहे सगळ्यात सोपी आहे। राज्य मंत्रिमंडळात म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्री नियुक्त करावा अशी कोणत्या समितीने शिफारस केली होती तर लक्षात घ्या 1977 ची जी अशोक मेहता समिती होती तिला द्विस्तरीय या समितीने की स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण ही द्विस्तर करा असं जर कोणी सुचवलं असेल म्हणजे 30 स्तर करा हे बलवंतराव मेहतानी सांगितलं होतं, परंतु अशोक मेहतानी द्विस्तर सांगितलं होतं, पंचायत हा घटक सांगितलेला नव्हतं। तीच आहे 1977 ची कोणती अशोक मेहता समिती आणि हीच अशोक मेहता समितीने एकूण ज्या शिफारशी केलेल्या आहेत काय म्हणतोय एकूण ज्या शिफारशी केल्या ते 132 शिफारशी केल्या आहे आणि हा पर्याय कोणता आहे की प्रत्येक घटक राज्यामध्ये एक पंचायत राज काय असावा मंत्री असावा, म्हणजे अशोक मेहता समिती आहे ती। क्लिअर झालं। नंतर बघा अनुच्छेद 13 अन्वये कायदा म्हणजे काय बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 12 ही स्टेटची डेफिनेशन क्लिअर करते आणि आर्टिकल 13 ही डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशरी रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्वज्ञान क्लिअर करते। मग काय असते न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्वज्ञान तर बाबा कार्यकारी मंडळाने केलेली कोणतीही कृती असेल, कोणतेही धोरण असेल, कोणतीही अंमलबजावणी असेल ते घटनेला सुसंगतच असली पाहिजे। कायदे मंडळाने केलेला कोणताही कायदा असेल तो घटनेला सुसंगतच असला पाहिजे आणि हे घटनेला सुसंगत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे न्यायालयाला आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला। आणि जर हे घटनेला सुसंगत नसतील ते बाद ठरवण्याचा नल अँड वाईट ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे आणि हेच म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे काय आहे तत्वज्ञान आहे। आणि याच्यामध्ये जो काय कायदा हा शब्द वापरला आहे तर कायदा नक्की कोणाला म्हणायचं तर यासाठी आपल्या घटनेच्या आर्टिकल 13(3) मध्ये काय केलं आहे एक्सप्लेन केलेला आहे। कायदा कोणाला म्हणायचं तर 13(3) मध्ये एक्सप्लेन करण्यात आलेला आहे। तर त्याच्याबद्दल स्टेटमेंट बघू आपण।
काय आहे ते स्टेटमेंट? तर पहिली आहे संसद व राज्य विधिमंडळांनी बनवलेले कायमस्वरूपी कायदे. बरोबर आहे, संसद किंवा राज्य विधिमंडळाचे कायदे कायमस्वरूपी असतात. जोपर्यंत तोच संसद काय करत नाही, रद्द करत नाही किंवा थांबवत नाही, तोपर्यंत कायदे लागू होतात. त्याला सुद्धा कायदा म्हणले जाते. ब आहे राष्ट्रपती राज्यपाल यांनी विराम काळात जारी केलेले काय अध्यादेश, ऑर्डिनन्स. म्हणजे जेव्हा दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू असतील किंवा सभागृहाचं अधिवेशन चालू असेल आणि त्याच्यानंतर दोन अधिवेशनादरम्यान जो काळ असतो, समजा समर सेशन म्हणजे विंटर सेशन आणि कोणता मान्सून सेशन किंवा मान्सून आणि समरमध्ये जो काही काळ असतो म्हणजे संसद अधिवेशन संपल्यानंतर त्याला म्हणलं जातं विराम काळ. आणि या विराम काळात सरकारला जर कायद्याची गरज पडली तर राष्ट्रपती केंद्रात आणि राज्यात कोण? राज्यपाल काय करू शकते? ऑर्डिनन्स काढू शकते, म्हणजे अध्यादेश काढू शकते. चला नंतर आहे कार्यकारी स्वरूपातील वैधानिक प्रणाली जसे नियम, उपनियम, पोटनियम यांना सुद्धा आर्टिकल 13 नुसार काय काय म्हणलं जाते? म्हणजे गव्हर्नमेंटनी केलेले नियम, गव्हर्नमेंटनी केलेले उपनियम, गव्हर्नमेंटनी केलेले पोटनियम यांना सुद्धा कायदा ही स्टेटमेंट वापरली जाते. तर लक्षात घ्या अ, ब, क हे पर्याय तिन्हीच्याही काय आहेत? बरोबर आहेत. काय आहे? तिन्हीही बरोबर आहेत. नंतर आहे क्वेश्चन नंबर 57. खालीलपैकी कोणकोणत्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशात राज्यघटनेच्या 4थ्या परिशिष्टानुसार, कोणत्या परिशिष्टानुसार? 4थ्या परिशिष्टानुसार राज्यसभेत एकाच जागेची काय करण्यात आली आहे? तरतूद करण्यात आली आहे. आता बघा आपल्या राज्यघटनेत जो परिशिष्ट नंबर 4 आहे यामध्ये राज्याचे जे प्रतिनिधित्व आहे आणि ज्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्या विधानसभेचे प्रतिनिधी कुठे असतात? राज्यसभेत असतात. तर 7 सिस्टर मध्ये काय म्हणतोय? जो काही आपला 7 सिस्टर आहे हा जो काही भाग आहे 7 सिस्टरचा, या 7 सिस्टरच्या भागामध्ये एकूण किती राज्य आहेत? 8 राज्य आहेत. बरोबर आहे ना? सिक्कीम पकडलं तर 8 होते 7 सिस्टर मध्ये नॉर्थ ईस्टला. तर हे 8 राज्यापैकी आसाम सोडला, कोण? आसाम सोडला, बाकी सगळे 7 राज्यामध्ये काय आहेत रे? तर एक सदस्य राज्यसभेत जागा आहे आणि आपला इथला गोवा हा एक, म्हणून 8 राज्य असे आहेत की ज्याच्या राज्यसभेमध्ये किती आहेत? किती जागा आहेत? तर 1 सदस्यांची जागा आहे, म्हणजे एकच जागा त्यांना लागू करण्यात आलेली आहे. हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग याच्यातलं ओळखायचं म्हणजे गोवा सांगितलं आणि मिझोराम तुम्हाला आधीच म्हणलं 7 सिस्टर मध्येच येते, तोही आहे. दिल्ली ऑलरेडी केंद्रशासित प्रदेश 3 आहेत आणि उत्तराखंड मध्ये सुद्धा किती आहे? 3 आहे. हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा किती आहे? 3 आहेत. किती आहेत? 3 आहेत. ओके, नंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 58. चला क्वेश्चन नंबर 58. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार बिनचूक म्हणजे बरोबर विधानाचा पर्याय निवडा असं त्यांनी विचारलेलं आहे. तर काय बरोबर आहे ते आता आपण बघू. तर लक्षात घ्या, तर नागरिकत्व अधिनियम 1955 हा जो अस्तित्वात आला तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अनुच्छेद कशानुसार? 11 नुसार. 11 मध्ये सांगितलं का 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्याच्या नंतर भारताचा जो नागरिक आहे तो कोण असेल यासोबत निश्चित करण्यासाठी संसदेला तो अधिकार देण्यात आलेला आहे. आणि संसद हा अधिकार कशाने वापरते मित्रांनो? तर संसद हा अधिकार निश्चितप्रमाणे कायद्याने वापरते आणि कायदा होण्याचे जर तो विधेयक असतो, विधेयक कोणता असेल? सामान्य, यानुसार हा कायदा करण्यात आलेला आहे. तर मग हा नागरिकत्व अधिनियम 1955 मध्ये इथं विचारलेला आहे की पुढील स्टेटमेंट कोणते आहेत? तर या कायद्यामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे किती मार्ग आहेत? 5 मार्ग आहेत. बरोबर आहे, या कायद्यामध्ये 5 मार्ग सांगितले आहे. एक आहे जन्मतत्वाद्वारे, बाय बर्थ. दुसरा आहे वंशतत्वाद्वारे. नंतर आहे स्वीकृत तत्वाद्वारे, बाय नॅचरलिझम. नंतर आहे नोंदणी तत्वाद्वारे, बाय कामतापण रजिस्ट्रेशन, नोंदणी तत्वाद्वारे. आणि 5वा पर्याय आहे आपला कोणता आहे? प्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. जर त्या प्रदेशातली जनता आली तर ती असेल काय? भारताचे नागरिक असतील. असे 5 मार्ग आपल्या नागरिकत्व अधिनियमामध्ये सांगितलेला आहे नागरिकत्व मिळवण्यासाठी. स्टेटमेंट बरोबर आहे. या कायद्यामध्ये राष्ट्रकुल च्या सदस्यत्वाची तरतूद होती. यस, ही होती पण आता नाही आहे. 2003 ला ती काढून टाकण्यात आलेली आहे. नंतर या कायद्यात नागरिकत्व गमावण्याच्या 3 पद्धती सांगितली. यस, एखाद्या व्यक्तीने स्वतःहून आपल्या भारताचं नागरिकत्व त्याग केला असेल तर त्याचं नागरिकत्व संपुष्टात येते भारताचा. जर त्यांनी कोणत्या तरी दुसऱ्या कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर त्याचं नागरिकत्व काढून घेतले जाते. काय घेतले जाते?
काढून म्हणजे दुसऱ्या कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर भारताचे नागरिकत्व काय समजले जाते, संपुष्टात आले असं समजल्या जाते. आणि नंबर 3 त्याचं नागरिकत्व काय केलं जाते, हिरावून घेतलं जाते. जर का त्यानं कोणत्याही प्रकारची आपल्या देशविरोधी कारवाई केली, देशाला आपल्या याला ठेच पोहोचेल अशी कोणती कृती केली असेल तर अशा वेळेस सरकार त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकते. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे अ ब क चौथा पर्याय इथं काय ठरेल, बरोबर ठरेल. नंतर आहे क्वेश्चन नंबर 58. सन 2000 मध्ये एकूण नवीन राज्यांची निर्मिती झाली. या राज्यांच्या निर्मिती अधिनियम लागू झाल्यानंतर त्यांच्या निर्मितीचा योग्य कालानुक्रम लावा. काय लावा, योग्य कालानुक्रम लावा. कशाचा कालानुक्रम लावा म्हणते तर राज्य ते 2000 ला निर्माण झाले तेव्हा एनडीए ची सरकार होती. एनडीए म्हणजे कोण, आपले श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांची काय होती, सरकार होती. त्या काळात 3 राज्याची निर्मिती करण्यात आली होती. ते आहे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. इथे सगळे तेच दिलेले आहे, पण पहिला कोणता आहे, छत्तीसगड आहे. कारण 1 नोव्हेंबर 2000 या वर्षी हा स्थापन करण्यात आला. बरोबर 9 दिवसांनी 9 नोव्हेंबर 2000 ला या दिवशी कोणता उत्तराखंड निर्माण करण्यात आला. आणि जो 15 नोव्हेंबर आहे, 15 नोव्हेंबर 2000 या वर्षी म्हणजे लगेच 10 म्हणजे 6-5-6 दिवसात 9 दिवस 6 दिवसाच्या फरकाने हे निर्माण झालं. म्हणजे पहिले छत्तीसगड झाला, उत्तराखंड झाला, नंतर कोण झाला, झारखंड झालेला आहे. कोण झाला आहे, झारखंड झालेला आहे. नंतर आहे 60वा क्वेश्चन, जोड्या लावा. मगाशी आपण 73वी घटना दुरुस्ती बघितली होती, तर आता आपण 74वी घटना दुरुस्ती बघू. ही 74वी घटना दुरुस्ती 1994 ला लागू झाली होती. ही घटना दुरुस्ती कशासाठी आहे, नागरी भागासाठी आहे. म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद ज्याला म्हणतो, नगरपंचायत, औद्योगिक प्राधिकरण याच्या क्षेत्रासाठी 74वी घटना दुरुस्ती केली. आणि या घटनेमध्ये भाग 9A काय म्हणतोय, भाग 9A हे नव्याने काय करण्यात आले, समाविष्ट करण्यात आले. काय म्हणतोय, भाग 9A हा समाविष्ट करण्यात येऊन या भागामध्ये कुठून तर 243P पासून तर 243ZD पर्यंत एवढा समावेश कोणाचा करण्यात आलेला आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा करण्यात आलेला आहे. तर यासाठी जे पर्याय म्हणजे ओळखायचा आहे. 243T क्यू कोणासाठी आहे, 243 नगरपालिकेची स्थापना सांगितली आहे. P कशासाठी आहे तर व्याख्या आहेत. नगरपालिकेची व्याख्या कोणा त्या शब्द ज्या येणार आहेत त्या कायद्यात, तर त्याच्यामध्ये जे व्याख्या ते दिले आहे. क्यू मध्ये नगरपालिकेची स्थापना कशी होणार तर ते सांगितलं, 3 लाखापेक्षा जास्त असेल महानगरपालिका, 3 लाखापेक्षा कमी तर 25,000पेक्षा जास्त तर नगर परिषद, आणि संक्रमणी क्षेत्र असेल तर नगरपंचायत, आणि जिथं इंडस्ट्रियल एरिया हे झाला असेल कॉन्सन्ट्रेट तर तिथं औद्योगिक नागरी प्राधिकरण. या संबंधित तरतूद 243 क्यू मध्ये देण्यात आलेली आहे. 243T हे आरक्षणासाठी सांगते, जसं 243D मध्ये सांगते तीच कंडिशन T मध्ये सांगते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची आरक्षण म्हणजे SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात, महिलांना किमान 33 आणि OBC ला द्यायचं असेल तर हे राज्यांवर सोपवलं आहे, अशी आरक्षणाची पद्धत आहे. नंतर 243U तर 243U मध्ये नगरपालिकेचा कालावधी सांगितलाय. तर पहिल्या बैठकीपासून किती वर्ष असते, 5 वर्ष हा काय असेल तर 5 वर्ष हा कालावधी असेल. आणि 243W तर हा लक्षात घ्या, 243W कशासाठी आहे, अधिकार व कार्य म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार कोणते असेल या संबंधित तरतूद हे 243W मध्ये करण्यात आले आहे. म्हणजे पर्याय नंबर कोण आहे, 1 नंबरचा पर्याय योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर 61वा क्वेश्चन आहे, हा सुद्धा जोड्या लावासाठीच आहे. तर धनविधेयकाची व्याख्या सांगितली आहे. आता बघा, धनविधेयकाची व्याख्या म्हणजे राज्याचे धनविधेयक असते, केंद्राचे धनविधेयक, संसदेचा धनविधेयक असते. तर बघा यासाठी धनविधेयकाची व्याख्या 110 मध्ये देण्यात आली आहे. आणि 110 मध्ये एकूण 4 सब आर्टिकल आहे, म्हणजे सब क्लॉज 4 आहेत. मग कोणते कोणते आहे तर 110(1) मध्ये धनविधेयकाची काय सांगितली आहे, व्याख्या सांगितली आहे. संजीवनीतून पैसे काढणे, संजीवनीतून पैसे टाकणे, संजीवनीतून पैशाचं विनियोजन करणे, कोणत्याही टॅक्स लावणे, त्याच्यात फेरफार करणे, तो टॅक्स रद्द करणे. अजून काय आहे त्याच्यामध्ये तर कोणत्याही प्रकारची एक प्रकारे तो टॅक्स रद्द करणे, अशा प्रकारची कंडिशन असेल तर ते धनविधेयक असते. आपत्कालीन किंवा इमर्जन्सी जो फंड असेल त्यामधून सुद्धा पैसे काढायचे असेल तर धनविधेयकच असू शकते.
110(2) मध्ये काय सांगितले, अपवाद सांगितले आहे की कोणत्याही प्रकारचा दंड, पेनाल्टी ज्याला म्हणतो आपण, पेमेंट आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे कायदे ज्याशी कराशी असेल तर असे कायदे धनविधेयक असू शकत नाही असं सांगितले. 3 म्हणजे सांगताहेत 110(3) मध्ये की जर तो धनविधेयक आहे किंवा नाही असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचा अंतिम निर्णय कोण देणार, लोकसभेचे स्पीकर देतील असं सांगितलं आहे. आणि 110(4) काय सांगते तर तो धनविधेयक आहे हेच ऑथेंटिक करणे कोणाचं काम आहे तर लोकसभेच्या स्पीकरचा. लोकसभेच्या स्पीकरने तो ऑथेंटिक केलं की धनविधेयक आहे तर कोणत्या न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि तेव्हाच ते राष्ट्रपती समोर सादर केले जातात त्यांची पूर्व परवानगी घेण्यासाठी. ठीक आहे. संसदेत वापरायची भाषा कशात दिली आहे, संसदेत वापरायची भाषा हे 120 मध्ये दिलेली आहे. बरोबर आहे, 120 मध्ये दिले आहे की इंग्रजी आणि हिंदी हे 2 लँग्वेज असतील संसदेत, परंतु लोकसभेचे पीठासीन अधिकारी सभागृहाच्या सदस्याला त्याच्या मातृभाषेत सुद्धा बोलून देण्याची काय देतील, परवानगी देतील. वार्षिक वित्तीय विधेयक म्हणजे एक प्रकारचा आपण तुमचा अर्थसंकल्प टाईप, तर हे सुद्धा हे काय असेल तर हे 112 मध्ये सांगितले आहे. विवरण पत्रिका बरोबर, बजेट ज्याला म्हणतो आपण ते. आणि संयुक्त बैठक हे कशामध्ये सांगितले आहे, हे 108 मध्ये सांगितले. अनुच्छेद कशामध्ये, 108 मध्ये सांगले. मग संयुक्त बैठक म्हणजे काय, 2 सभागृहांचा जर विधेयक पास होण्यामध्ये मतभेद झाला तर 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात. एकूण 5 विधेयक आहे, त्यापैकी सामान्य विधेयकाला बोलवू शकतात, कधी धनविधेयकाला संयुक्त बैठक नसते, आणि वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 ला संयुक्त बैठक असते. आणि घटना दुरुस्ती विधेयकाला सुद्धा संयुक्त बैठक नसते, कारण घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीला संमती द्यावीच लागते. त्यामुळे या 3 विधेयकांना म्हणजे आपण म्हणतो संयुक्त बैठक, सामान्य विधेयकाला दुसरा आहे वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2, या 3 विधेयकांना संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवू शकतात. मग हे सगळं योग्य पर्याय कोणता आहे, 1 नंबरचा योग्य पर्याय आहे. नंतर क्वेश्चन आहे आपला 62वा, कायद्याचे समान संरक्षण इक्वल प्रोटेक्शन लॉ असं त्यांना म्हणायचं आहे. इक्वल प्रोटेक्शन काय लॉ ही कंडिशन आहे. संकल्पनेतून खालील कोणत्या बाबी ध्वनित होतात, कोणती बाब समजते. तर बघा ही जी काही तरतूद आहे ही कशात सांगितली आहे, आपल्या घटनेच्या अनुच्छेद कुठं 14 मध्ये सांगितलं आहे. अनुच्छेद 14 मध्ये 2 कन्सेप्ट सांगितले आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान, आणि इक्वल प्रोटेक्शन लॉ म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. भारताचा कोणताही व्यक्ती धर्मवंश, जात, लिंग, जन्मस्थान कोणताही भेदभाव न करता जो कायदा असेल तो सगळ्यांना समान प्रमाणात काय असेल, लागू असेल, असं आर्टिकल 14चं इक्वल प्रोटेक्शन लॉ ही कन्सेप्ट सांगते. तर त्यामध्ये बघा तर काय म्हणते ते बघू. तर लक्षात घ्या, समान असताना समान परिस्थिती समान वागणूक देणे हे विशिष्ट परिस्थितीत भेद मान्य करणे स्टेटमेंट बरोबर आहे. कायद्याने दिलेले विशेष अधिकार आणि कर्तव्य याच्या समान परिस्थितीत समान वागणूक असणे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि समान परिस्थितीत सर्व व्यक्तींना समान कायदे लागू होणे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे याची जे काही आहे सर्व पर्याय काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 14 आलं तर ह्या गोष्टी आपल्याला कळायला काय जाते, सोपी जाते असं मला वाटते. नंतर 63, तर पुढीलपैकी कोणत्या सदनाच्या का संस्थेच्या सदस्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. लागू होत नाही म्हणते, खूप महत्वाचा हे आहे. तर आपण इकडे बघू कोणाला लागू होत नाही. पहिल्यांदा पक्षांतर बंदी काय, तर मूळ घटनेत त्याच्यावर तरतूद नव्हती, मूळ घटनेत नव्हती, त्यामुळे 52वी घटना दुरुस्ती केली. आणि या 52व्या घटना दुरुस्ती 52वी घटना दुरुस्ती 1985 ला हा कायदा सहमत करण्यात आला. कुठं सहमत करण्यात आला, 1985 ला हा कायदा सहमत करण्यात आला होता. आणि ही कोणती घटना दुरुस्ती होती, 52वी घटना दुरुस्ती होती. कोणती घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती होती. आणि या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी अधिनियम 1985 सहमत करण्यात आला. आणि त्याच वेळेस घटनेमध्ये 10वा शेड्यूल किंवा 10वा परिशिष्ट काय करण्यात आला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे, आपण असं म्हणू शकतो. मग 10वा परिशिष्ट समाविष्ट केलं कोणी, या 52व्या घटना दुरुस्तीने. आणि याच्यात सांगितलं की 3 कंडिशन, की एक आहे संसदेच्या सर्व सदस्यांना आणि राज्य विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना, राज्य विधिमंडळ सदस्यांना हा पक्षांतर बंदी कायदा लागू होते. म्हणजे राज्यसभेचे निर्वाचित असो किंवा नामनिश्चित असो, लोकसभेचे निर्वाचित म्हणजे आता तर नामनिश्चित नाहीच आहेत, बरोबर आहे. आणि विधिमंडळाचे सुद्धा, विधानसभेचे असो किंवा विधान परिषदेचे कोणतेही सदस्य असो, या सर्वांना पक्षांतर बंदी अधिनियम लागू आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं 3 प्रकार पडतात पक्षांतर, आपले सदस्यांचे, पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य, नंतर अपक्ष सदस्य आणि नामनिश्चित सदस्य यांना लागू आहे.
या तिघांना लागू आहे। एखादी व्यक्ती ज्या पक्षाकडून निवडून आला तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात दाखल करत असेल तर पक्षांतर बंदी अधिनियमानुसार त्याच्यावर त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते। क्लिअर झाला? आणि किंवा त्यानं त्या सदनामध्ये किंवा सभागृहामध्ये कोणत्याही प्रकारचं जर वक्तव्य केलं असेल ते पक्षाच्या विरोधात केलं असेल आणि त्या पक्षाने त्यानं 15 दिवसात माफ न केलं असेल तरी त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते। हे झाले पक्ष सदस्यासाठी। अपक्ष सदस्यासाठी अपक्ष सदस्य कोणत्याही पक्षात दाखल होऊ शकत नाही, त्याला सहयोगी सदस्य असोसिएट मेंबर म्हणून राहता येते। आणि नॉमिनेट सदस्यासाठी आहे की कोणत्याही नॉमिनेट सदस्याला 6 महिन्याच्यात एखाद्या पक्षात दाखल होता येते परंतु 6 महिने संपल्यावर होता येत नाही, अपात्र ठरवले जाऊ शकते। तर अपात्रतेसंबंधित जो निर्णय आहे तो कोण घेतात? लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे स्पीकर, विधानसभेचे स्पीकर, विधान परिषद स्पीकर, म्हणजे त्या सभागृहाचे कोण? पीठासीन अधिकारी। आणि जर हे पीठासीन अधिकारी जर ते निर्णय घेते पण यांच्या निर्णयाला न्यायालयात काय देता येते? आव्हान देता येते। काय देता येते? आव्हान देता येते। त्यामुळे हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, लागू होते, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे। पण पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना लागू होते का? नाही। आणि हेच आपले काय आहे? उत्तर आहेत। कोणतं? 3, कारण आपल्याला होत नाही असंच विचारलेलं आहे। ओके, एक डेटाबेस क्वेश्चन आहे, हे तुम्हाला पाठांतरच करावं लागते करंटमध्ये, याला काही उपाय नाही आहे। ठीक आहे, तर योग्य जोड्या लावा 3, याचं उत्तर आहे तुम्ही येथे पाहून घ्या कोणत्या वर्षी कोणते मंत्रालय स्थापन झाले त्याविषयी, त्यामुळे सोपीच आहे। ठीक आहे, नंतर 65वा क्वेश्चन आहे आपला, खालील विधाने विचारात घ्या। काय म्हणतोय? खालील विधाने विचारात घ्या। तुलू ही काय म्हणलाय? तुलू ही एक द्रविड भाषा असून ती कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड, उडुपी आणि केरळच्या कासारगोड जिल्ह्यात बोलली जाते। याचा करंटचा इश्यू झालेला आहे आता 1-2 महिन्याच्या आधी, ते बरोबर आहे स्टेटमेंट। पदन्ना हा पारंपरिक लोकगीत याच तुलू समुदायाचा असून यक्षगान ही पारंपरिक लोकनाट्य तुलू या भाषेतून सादर केली जाते, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे। करंटचा इश्यू प्रश्न होता पॉलिटी संबंधित। नंतर आहे भारतीय घटनेच्या भाग 12 अंतर्गत अनुच्छेद 301 व 342 अधिकृत भाषेत तरतूद करण्यात आली आहे। तर लक्षात घ्या आपला भाग कितीमध्ये आहे? 17 आपल्या ऑफिशियल लँग्वेजची काय करण्यात आली आहे? तरतूद करण्यात आली आहे। 343 ते 351 पर्यंत आपल्या भाषेसंबंधित कार्यालयीन भाषेसंबंधित तरतूद करण्यात आलेली आहे। फक्त आणि काय आहे? ब बरोबर आहे। ठीक आहे, नंतर क्वेश्चन आहे 66, एकदम सोपी क्वेश्चन आहे, विधाने विचारात घ्या। भारतीय घटनेतील मूलभूत कर्तव्यांसाठी सोव्हिएत रशियाच्या घटनेपासून प्रेरणा घेण्यात आलेली आहे, बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर आहे। नंतर मूलभूत कर्तव्याची आवश्यकता आणि गरज याविषयी शिफारस करण्यासाठी 1976 सुवर्ण सिंग समितीची म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात सुवर्ण समितीची काय केली होती? स्थापना केली होती, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे। आणि अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्टपणे मांडलेली आहे। लक्षात घ्या या कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारे कर्तव्यांची यादी किंवा लिस्ट देण्यात आलेली नाही आहे। म्हणजे आणि बच बरोबर आहेत। आपल्याला विधान बघायचं आहे आणि ब करू येते का नाही आहे, तर म्हणजे क असत्य हाच पर्याय का आहे? जवळचा आहे। ओके, नंतर आहे क्वेश्चन एक 1 लाइनर्स आहे। हे आता हे प्रश्न असे असतात का तुम्हाला पाठांतरच पाहिजे नाही तर स्किप करा डायरेक्ट, हे मला असं वाटतं याच्यावर, कारण एवढा तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही कोणी काय म्हणले। तर बघा भारतीय घटनेसभा कोणी काय वर्णन केले बघा, आम्हाला जितकी शक्य आहे तितकी राज्यघटना दृढ व कायमस्वरूपी केली तर राष्ट्राचा विकास थांबेल व चैतन्यशील लोकसमर्थन लोकांचा विकास थांबेल। म्हणजे बाबा एकदम दृढ कॉन्स्टिट्यूशन नाही पाहिजे, त्यात परिवर्तनशील असायला पाहिजे, म्हणजे घटना दुसरीला मान्य असायला पाहिजे, अशा प्रकारचं कोणी स्टेटमेंट वापरलं होतं तर ते कोण होते? पंडित नेहरू होते। कोण होते? पंडित नेहरू होते। नंतरचा बघा क्वेश्चन आहे खटल्यांवर आहे की हे खटले कोणत्या कोणत्या वर्षीचे आहेत याबद्दल हा क्वेश्चन विचारलेला आहे। तर लक्षात घ्या कोणते कोणते ते बघू। तर पहिली गोष्ट एम नागराज खटला, हा एम नागराज खटला 2006चा आहे। वर्सेस कोण होता? युनियन ऑफ इंडिया। कोण होता? युनियन ऑफ इंडिया। नागराज एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया असा खटला आहे 2006चा। हा रिझर्वेशन साठी आहे। कशासाठी खटला आहे? रिझर्वेशन साठीच आहे। नंतर बघा इंदिरा साहनी खटला, आणि इंदिरा साहनी खटला हा 1992चा आहे। पी.व्ही. नरसिंहाच्या काळात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आली होती। जो ओबीसी आरक्षण होता मंडल आयोगानुसार ओबीसी आरक्षण व्ही.पी. सिंगनी दिलेला होता, त्याच आरक्षणाला
आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला जातीच्या आधारावर दिलं म्हणून इंदिरा साहनी या वकील लेडीने काय केलं होतं, आव्हान दिलेलं होतं. तर सर्वोच्च न्यायालयाने जातीच्या मागास जातीच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकते असं मान्य केलं होतं. कोणत्या खटल्यामध्ये? इंदिरा साहनीच्या खटल्या. परंतु यातच सांगितलं होतं की 50% वर कोणताही आरक्षण गेला नाही पाहिजे. तोच आहे इंदिरा साहनी खटला. म्हणजे 92 इला आहे, याला 6 नंबर आहे. S.R. बोमई हा खटला खूप महत्वाचा आहे. राष्ट्रपती राजवटी संबंधित खटलेला होता, म्हणजे खूप गाजलेला खटला आहे प्रेसिडेंट रूलच्या बाबतीत. आणि याच खटल्यामध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्ष हा शब्द हा घटनेचा मूलभूत भाग आहे किंवा बेसिक स्ट्रक्चरचा काय आहे, भाग आहे, असा बोमई खटल्यामध्ये सांगितलं होतं. आणि हा बोमई खटला केव्हा झालाय? 1994चा. आणि एल चंद्रकुमार खटला जो आपण म्हणतो न्यायाधिकरणाशी संबंधित आहे, ट्रिब्युनलशी संबंधित आहे, तर हा खटला 1997चा आहे. तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 हा काय ठरतो? योग्य उत्तर ठरतो. काय ठरतो? योग्य उत्तर ठरतो. नंतर आहे केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आलेली आहे? म्हणजे इथं काय म्हणलं एकदम म्हणजे हे बेसिक हे आहे तो का म्हणते पाठांतराचा. केंद्राकडे कार्य सोपवण्याचे राज्य आपले काही अधिकार कोणाकडे सोपवू शकतात? केंद्राकडे सोपवू शकतात. तर बाबा कोणत्या घटनादुरुस्तीने केला आहे? तर बघा 7व्या घटनादुरुस्ती 1956 केलेला आहे. म्हणजे फेडरेशनच्या याच्यात जाणारा विरोधात जाणारा आहे. ठीक आहे. नंतर आहे शेवटचा क्वेश्चन, आणि हे लक्षात घ्या, हा शेवटचा क्वेश्चन मला असं वाटते तुम्ही जर स्किप केलं तर बरं होणार. म्हणजे तुम्हाला जर झालं असेल तर याच्यामध्ये थोडा उत्तरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे पर्यायामध्ये. तर याच्यात बघा, आजही भारतीय घटनेत राज्यसूचीतील शेवटच्या विषयाचा किंवा नोंदीचा क्रमांक 61 आहे. 61 नाही, 66 आहे. आणि आता सध्या आहे किती? 61 आहेत किती? 61. म्हणजे हा चुकीचा ठरतो. आजही भारतीय घटनेसमोर शेवटच्या विषयाचा नोंदणी क्रमांक 47 आहे व एकूण नोंदणी 52 आहे सध्या. बरोबर आहे. आजही भारतीय घटने केंद्रसूचीत शेवटच्या विषयाचा नोंदणी क्रमांक केंद्रसूचीतील शेवटचा 97 आहे. बरोबर आहे. आणि संख्या आता किती आहे? 100 आहे. इथं 100 राहिलाय, 100 आहे. तर ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. मग ब आणि क एक तर शोधा. बरोबर आहे. कुठं दिसते? नाहीतर अचुकीचा शोधा. तर अ आणि ब आणि क कुठं दिसते का? तर कुठं ब आणि क योग्य. हा पर्याय काय असणार? योग्य असणार. आणि अ हा चुकीचा आहे. काय? अ हा चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय नंबर काय येणार? 2 बरोबर येणार. तर अशा प्रकारे हे आपले सगळे क्वेश्चन ॲनालिसिस झाले. भूषणदूर अकॅडमीच्या जे आपली पुण्याला टेस्ट होते त्याच्या आधीचे जे आपण जे काही टेस्ट घेतली होती त्याच्यामध्ये हे सगळे 1 ते 50 क्वेश्चन आपण डिस्कशन केले होते. आणि हे क्वेश्चन आता आपण उर्वरित क्वेश्चन आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत. तर धन्यवाद सगळ्यांना. ओके, ठीक आहे.